आवाज विक्रमगडचा बरीच वर्ष ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम समालोचन आपण ऐकलंय. व्हॉइस ऑफ विक्रमगड आदरणीय सन्माननीय लाडक्या भोये सर मायक्रोफोनवर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना दोन चांगले संघ एका बाजूने आपण बघतोय ना न्यू 3 मुंबई बनाम एका बाजूने आपण दुसरा संघ बघतोय या MS लायन्स हा संघ आहे. सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू युवा माहीम आणि टीम 94 कामन आपण भोजन करून घ्यायचंय. जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. टीम 94 कामन आणि युवा माहीम आपण जेवण करून घ्यायचंय. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. बिलकुल इथे मात्र पहिला चेंडू नो बॉल. सूरज कनोजा मेन फ्रॉम विक्रमगड उगाणी खांडगावचा हा गोलंदाजी मार्कवरती आहे. राऊंड द विकेट. केवळच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी फंबल तिकडे मात्र होताना हलके डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू मात्र आपण बघतोय सीमारेषी समोर जाताना, परंतु ह्या चेंडूवरती 2 धावा सुद्धा पूर्ण होताना आपण बघतोय. चांगली सुरुवात. कारण प्रथम बॅटिंग करणारा संघ जर पाहिला ना तर तो संघ आहे MS लायन्स. हा संघ प्रमुख जोडी सुद्धा आपण बघतोय मैदानात. स्ट्रायकर एंडला खेळायच आनंद ह्या खेळाडूला आपण बघतोय. गोलंदाज सज्ज सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा बिलकुल बोर्ड लाईनच्या बाहेर. 4 धाब्यासाठी चौकार. सुरेख स्ट्रोक. मॅन कडून शानदार बॅटिंग. यॉर्क करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आहे. चेंडू आपण बघतोय या सीमारेषे समोर. चांगला शतरक्षण कपलेच होताना फील्ड केलंय चेंडूला. तू जरूर धावा येतील घ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा 2 स्कोर कार्ड 2 ने वाढेल. 9 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना आपण बघतोय सूरज कनोजा. मलिंगा ऍक्शनने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज एक मोठा गोलंदाज आहे. राऊंड द विकेटनं पुन्हा कपलेचा चांगला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केले. पुन्हा एकदा चेंडू डीप कव्हर पॉइंटला ह्या ठिकाणी प्रवेश करताना सिंगल गिगिल. लगातार धावा मात्र ह्या ठिकाणी येताना आपण बघतोय. या स्कोर कार्ड पहिल्याला तर 9 ह्या आकड्यावर प्रवेश करताना, 10 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. एक जबरदस्त मुकाबला ह्या ठिकाणी सुरू होते. चौथा सामना आहे ह्या तिसऱ्या दिवसातला. चौथा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला येताना राऊंड द विकेटनं गोलंदाज इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. ग्रेट टायमिंग. सुपर षटकार आलाय. 6 धावा. निलेश सांबरे मागच्या मॅच मध्ये सुद्धा कमाल बॅटिंग आपण पाहिली. आता सुद्धा कमाल बॅटची एज लागते. गॅमलेस इनटू द गॅप. चेंडू चाललाय. मॅट रिझनचा फिल्डर प्रयत्न करतोय चेंडू रोखण्याचा. बिलकुल चेंडू रोखलाय जरूर, तो धावा सुद्धा ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. पहिलं षटक थोडंसं महागड सूरज कडून आलंय. षटक क्रमांक 1. 18 धावा स्कोर काढला आहेत. 9 विकेट लॉस्ट. सुरेख बॅटिंग. 18 धावा आल्यात. 9 विकेट. बिलकुल पहिल्या षटकामध्ये सूरजवरती हल्ला चढवला गेलाय. बिलकुल एका बाजूने आपण बघतोय ना निलेश सांबरे जबरदस्त बॅटिंग करताना. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग त्याच्याकडून आपण पाहिली. इथे सुद्धा चांगली बॅटिंग करताना षटक क्रमांक 2 मात्र कोण घेऊन गेल ना. केवळच निर्णायक षटक असेल. पॉवर प्ले ह्या ठिकाणी आहे. एका बाजूनं निलेशचा साथीदार जर दुसरा पाहिला ना तर तू सुद्धा चांगली बॅटिंग करताना, कारण त्याच्या बॅटमधून सुद्धा आनंद दुमाडा त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय. चांगली धावसंख्या त्याच्याही नावावरती आहे. जरूर बघतोय ना आनंद दुमाडा याच्या नावावरती सुद्धा जरूर आतापर्यंत 9 धावा 5 चेंडूंमध्ये आहेत. बिग स्टार्ट. चांगली सुरुवात या ठिकाणी करताना दोन्ही फलंदाज.
दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. गोलंदाजीसाठी आलाय, गोलंदाजी मार्कवर तनु गोलंदाज आपण बघतोय मयुरेश वांगड. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जरूर रायटी गोलंदाज आहे. दूर एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज. आपल्या गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू ह्या षटकातला आपण बघतोय. गुड बॉल चकवलंय फलंदाजाला. पहिला चेंडू डॉट काढलाय. चांगली सुरुवात ह्या षटकाची करताना. पडल्यानंतर मात्र चेंडू वेगाने गेलाय विकेट किपरकडे. बिलकुल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जबरदस्त चेंडू. लेंथ आणि लाईन मात्र जबरदस्त ठेवण्याचं काम ह्या गोलंदाजाकडून आपण बघतोय. दुसरा चेंडू सुद्धा घेऊन येताना स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहे. रायटी बॅटर. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. तो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जरूर सिंगल घेईल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा ह्या चेंडूवरती जोडल्यात. स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकेल 20 ह्या आकड्यावरती. दुसऱ्या षटकात 2 चेंडूंचा खेळ झालाय. तो 20 धावसंख्या स्कोर कार्डवरती येते. पालघर जिल्हा प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व, तिसरा दिवस आणि चौथा सामना. गोलंदाज सज्ज. गुड शॉट. जबरदस्त फटका. षटकार 6 धावा. योगेशजी किणी साहेबांकडून ह्या स्पर्धेसाठी बोईसरचे आहेत. त्यांच्याकडून ह्या स्पर्धेकरिता 10,000 रुपयांची देणगी आले. उघ्या प्लेस मात्र देणगी विशेष आदिवासी प्रीमियर लीग पालघर जिल्हा यांच्यासाठी जरूर आले. विशेष करून त्यांचंही विशेष आभार. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. घ्याबलेस मात्र जरूर जबरदस्त चेंडू. थोडासा चेंडू पुढे ठेवण्याचा प्रयत्न झालाय. गुड बॉल. गुड कमबॅक गोलंदाजाकडून होताना. घ्याबलेस आपण बघतोय स्कोर कार्डला आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली ना 32 धावा इथे मात्र स्कोर कार्डला आहेत. ह्या ठिकाणी आलंय 500 रुपयांचं कॅश प्राइज. रोहिदास राऊत त्याचबरोबर माननीय रामू दुमाडा यांच्याकडून कॅश प्राइज आले. थँक्यू, धन्यवाद. आपण बघतोय सुरेख सामना. मैदानाच्या आतमध्ये 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 ओव्हर आणि 36 धावा. नो विकेट लास्ट. गुड पार्टनरशिप. एक चांगली साजेदारी. आनंद दुमाडा 11 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. आणि निलेश सांबरे जर पाहिलं ना तर आतापर्यंत 2 चेंडू आणि 8 धावा या खेळाडूच्या नावावरती येताना आपण बघतोय. जरूर चांगली सुरुवात MS लायन्स ह्या संघाची ह्या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण बघतोय. कारण 2 षटके केवळ टाकून झालीत. 36 धावा. नो विकेट लास्ट ही परिस्थिती आहे. तिसरे षटक घेऊन येईल गोलंदाज पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम ह्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. मीडियम पेसर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ह्या ठिकाणी येताना
षटक क्रमांक 3 प्रीतम हाताळण्यासाठी सज्ज झालाय. राईटी गोलंदाज बिलकुल राईट ओव्हर द विकेट ना. गुड शॉट, व्हेरी गुड टायमिंग, परंतु प्रोटेक्शन आहे डीप पॉइंट रिझनला. यावेळेस मात्र जरूर सिंगल घेईल ह्या चेंडूवरती. 94 कामन त्याचबरोबर लकी कंस्ट्रक्शन ह्या टीम्सला विनंती आहे की आपण उडण्यासाठी जायचं आहे. संपूर्ण खेळाडूंना ह्या दोन्ही टीमला विनंती आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट ना. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकासा कॅबलेसचा चेंडू आउटस्विंग होताना आपण पाहिलाय. बिलकुल विकेट किपरच्या दस्तानेमध्ये जाताना डॉट बॉल. स्कोर कार्ड 37 ह्या आकड्यावरती आहे. ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहिलंय प्रीतम कोंगीर हा गोलंदाज. ओ बिग हिट, क्या बात आहे, क्लास दाखवताना इज द डेंजरस स्ट्रोक. षटकार 6 धावा. बॅटिंग करताना आनंद मैदानाच्या आतमध्ये युवा सितारा, परंतु काय क्रिकेट खेळतोय, टेनिस बॉल क्रिकेट जबरदस्त पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन करणारा हा खेळाडू आपण बघतोय. यावेळेस गोलंदाजाचा कमबॅक करणं. चांगला चेंडू, हलकासा चेंडू पुढे ठेवलाय, डॉट काढलाय. हा चेंडू जरूर एक तेरी तो एक मेरी असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय जरूर, परंतु त्यानंतर गोलंदाजाने सुद्धा अक्षयने कमबॅक करून दाखवलाय, कारण इथे जरूर चांगला चेंडू प्रीतम आहे गोलंदाज, माफ करा, आणि त्याने चांगला चेंडू डॉट काढलाय. इथे मात्र 5वा चेंडू ह्या षटकातला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईट ऑफ द क्रीज ठेवण्याचा प्रयत्न, सकल ठरलाय गोलंदाजाचा. गुड बॉल, डॉट काढलाय. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील प्रीतमने इथे डॉट काढलाय. चांगली गोलंदाजी करताना ह्यावेळेस आपण बघतोय चांगली गोलंदाजी ह्या षटकामध्ये. कमबॅक केलाय. 7 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. शेवटचे चेंडू शेष. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. बिलकुल ह्यावेळेस मात्र ओव्हरस्टेप नो बॉल. ओ जरूर अंतिम चेंडू ओव्हरस्टेपिंग ह्या ठिकाणी होताना आपण बघतोय. त्याच कारणाने हा नो बॉल आलाय. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट वरती एखादा मोठा फटका येईल का? स्ट्रायकरमॅन आनंदच्या बॅटमधून एखादा बिग हिट येईल का ह्या फ्री हिट वरती? पाहूया काय घडेल. स्कोर कार्ड 44, 44 नो विकेट. 2 ओव्हर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अंतिम बॉल ह्या षटकातला फ्री हिट आहे. वाईट ऑफ द क्रीज ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ओ बिलकुल एक्स्ट्रा धाव ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. स्कोर कार्ड सध्या जर पाहिला ना तर 45 ह्या आकड्यावरती आपण बघतोय. बिलकुल ही स्पर्धा 7 कॅमेरे तब्बल ह्या स्पर्धेसाठी आपण बघतोय. अलग अलग अँगलने ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. षटकातील पुढचा चेंडू. ओ गुड बॉल, फ्री हिटचा चेंडू डॉट काढलाय. षटक पूर्ण होताना गुड बॉलिंग. प्रीतमचं षटक पूर्ण झालंय. षटक क्रमांक 3, 45 धावा, नो विकेट लॉस्ट. माननीय सर्व आयोजन कमिटीला विनंती आहे अध्यक्ष साहेबांकडून की आपण मुख्य मंचासमोर यायचं आहे. माननीय विजयजी तरे साहेबांनी सांगितलं की आपण सर्व जे कमिटी मेंबर्स आहेत ना मुख्य मंचासमोर या, ही विनंती आहे. स्कोर कार्ड आपण बघतोय ना. MS लायन्स ह्या संघाचा 45 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. आनंद एका बाजूने पाहिला ना तर 17 चेंडूंमध्ये 33 धावा आहेत, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर निलेश त्याच्या नावावरती 3 चेंडूंमध्ये 9 धावा आहेत. चांगली धावसंख्या जरूर 15 रन्स प्रति ओव्हरच्या रिक्वायर्ड रन रेटनं ही धावसंख्या वेगानं पुढे जाताना आपण बघतोय. दुसऱ्या बाजूने पाहूया गोलंदाजी साठी कोण येईल. गोलंदाजी मार्कवरती गौतम वावरे द होम ग्राउंड आहे. हे त्याच्यासाठी
बिलकुल ह्याच परिसरातला हा खेळाडू आहे. नंडोरे गावचा आहे, घरेलू ग्राउंड आहे. आपल्या प्रेक्षकांसमोर एक मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल का, कारण घरेलू ग्राउंड आहे स्वतःचं. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. गुड बॉल, पहिला चेंडू डॉट काढलाय ह्या गोलंदाजानं. वावरी गोलंदाजी मार्कवरती चांगलं स्टार्ट आपल्या टीमसाठी करून देताना घरेलू मैदानावरती बिलकुल सटीक लाईन आणि लेंथ ह्या ठिकाणी आपण बघतोय. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. मिस हिट आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट रिजनला चेंडू फील्ड होईल. चांगली सुरुवात गोलंदाज गौतम वावरे ह्या गोलंदाजाकडून आपण बघतोय. नंडोरे गावचा हा खेळाडू बिलकुल आपल्या होम ग्राउंडवरती चांगलं प्रदर्शन करताना तो स्ट्रायकर एंडला घ्याबळेस आपण पाहिला ना, तर जरूर पुन्हा एकदा आनंद दुमाडा. 17 चेंडू 33 धावा. काय बॅटिंग केलंय यंग टॅलेंट, परंतु एक जबरदस्त पारी असं म्हणायला हरकत नाही. मॅच नंबर 4. पुन्हा एकदा चांगला प्रहार, परंतु ह्यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑन रिझनला. ह्यावेळेस सिंगल येईल. ह्या षटकात केवळ सिंगलाच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जाताना आपण बघतोय 3 चेंडू. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. बिलकुल काय गोलंदाजी केली त्या गोलंदाजानं. षटकातील पुढचा चेंडू लॉर फुल टॉच, त्यावेळेस पुन्हा एकदा मिस हिट आहे. ओ बिल्कुल कहीं पे निशाना कहीं पे निगाहें जिसको कहा जा सकता है. इथे मात्र केवळ सिंगल येईल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तो चेंडू ऑफ साईडला जाताना आपण पाहिलाय. सिंगल घ्या चेंडूवरती येईल. स्कोर कार्ड 48, 48 रन्स, नो विकेट लास्ट. 3 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ खऱ्या अर्थानं आतापर्यंत पार पडलाय. 18 मध्ये 34 धावा आनंद दुमाडाच्या नावावरती आहेत. गुड बॉलिंग. ओ हो, जबरदस्त गोलंदाजी करून दाखवली आपल्या घरेलू ग्राउंड वरती. क्या बात आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. 3 धावा खर्च केल्यात. विकेट नाही, परंतु काय क्वालिटीची गोलंदाजी करून दाखवले गोलंदाज गौतम वावरे. नंडोरे गावचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना. गुड बॉल, अपील, विकेट अखेरकार शेवटच्या चेंडूवरती. पहिली जोडी इकडे मात्र ब्रेक होताना आपण पाहिले आणि बाद केले अखेरकार स्ट्रायकर आनंद दुमाडा. इथे मात्र बॅक टू द डगआउटला जाताना आपण बघतोय. गुड बॉलिंग, क्या बात आहे. जबरदस्त गौतम वावरेची गोलंदाजी ठरलंय. थ्री मुंबई या संघाकडून गौतम ह्या गोलंदाजानं जबरदस्त कमबॅक आपल्या टीमसाठी करून दाखवलाय. ओ षटक क्रमांक 5 ह्या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाज प्रीतम. पुन्हा एकदा आउट ऑफ द स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे डॉट काढलाय. नो बॅटर आहे जरूर निलेश आहे सध्या स्ट्रायकर एंडला. तो 7 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय, परंतु त्यानंतर जरूर निलेशला सुद्धा थांबवलंय, कारण 7 चेंडूंमध्ये 11 ह्या धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सरळ बॅटनं उडवण्याचा प्रयत्न. इन ऍक्शन बाय फिल्डर सूरज कनोजा. द लॉंग ऑफ रिझनला गुड टेकन. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी बाद झालाय.
ओ यस, वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सागर धोडी मैदानात प्रवेश करताना मेन फ्रॉम डहाणू चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पुढील चेंडू ह्या षटकातला तिसरे चेंडू आहे. गुड बॉल. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी करताना प्रीतमला आपण बघतोय. वाडा बॉलिंग. तिसरा चेंडू इथे डॉट काढलाय. पहिलं षटक सूरज कनोजाचं महागडं ठरलं, परंतु त्यानंतर काही गोलंदाजी केले प्रीतम आणि गौतम ह्या दोन्ही गोलंदाजानं जरूर आतापर्यंत आपण पाहिलं ना. न्यू 3 मुंबई ह्या संघासाठी लाजवाब गोलंदाजी करून मॅच मध्ये वापसी करण्याचा इरादा दाखवलाय जरूर. पुढचा चेंडू शॉटॉम्पल. जबरदस्त ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार साधावा. द ग्रेट स्ट्रोक. कार मध्ये काही जबरदस्त बॅटिंग करताना घ्याबळेस आपण बघतोय प्रीतम वरती थोडेसे हल्ले चढवण्याचा इरादा. शेवटचा चेंडू ह्या षटकातला जरूर शेष आहे. पाचवी षटक मार्गस्थ आपण बघतोय. यॉर्क करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे, परंतु चेंडूवरती गलत क्षेत्ररक्षण. मिस फिल्डिंग मिस्टर सूरज कनोजा. त्यामुळेच बॉल चाललाय बोर्ड लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. ला नो बॅटर्स पुन्हा एकदा इन ऍक्शनला आलाय. कैलास काकड यावेळेस इनक्रीज आहे. स्ट्रायकर एंडला आहे. पहिला चेंडू प्रयत्न चाललाय स्क्वेअर कट खेळण्याचा, परंतु इथे मात्र डॉट चेंडू. चांगली सुरुवात गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय गौतम वावरे. सुरेख गोलंदाजी करताना षटकातील पुढचा चेंडू ओढवलंय ह्यावेळेस. रडार मध्ये चेंडू आहे. मिड विकेटच्या वरून धाबेसाठी षटकार आलाय. जबरदस्त फटका.
आपण बघतोय ना कैलास स्ट्रायकर एंडला आहे कैलास काकड. ओव्हर मध्ये चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट इज द फायर, षटकारचा धावा. चार चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत कैलास काकड ह्या बॅट्समनच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्यात. बिलकुल गौतम वरती थोडासा हल्ला चढवण्याचा प्रयत्न जरूर, पहिलं षटक त्याचं जबरदस्त पाहिलं. तू ह्या षटकामध्ये थोडा महागडा ठरलाय. 6वं षटक आहे टीमचं. पुन्हा एकदा गोलंदाज. ओ वा, क्या बात आहे. यावेळेस झेल अखेरकार, गुड फिल्डिंग लॉंग ऑफ रिजनला करण माळी, वाड ऑफ फिल्डिंग, क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग, विकेटचं पतन घडवलंय. द डेंजर मॅन बॅक टू द डगआउट. बिलकुल षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज. त्यावेळेस चांगला चेंडू, नो बॅटर आलाय. इथे मात्र फलंदाजाला चकवलंय गोलंदाज गौतम वावरे. ह्या गोलंदाजानं डॉट काढलाय. अंतिम चेंडू. 6 षटकं टाकून झालीत. 74 रन्स, 3 विकेट लॉस्ट. 74-3 ही परिस्थिती आपण बघतोय. प्रथम बॅटिंग करणारा संघ MS लायन्स, ह्या संघाचा स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी जरूर झाली, परंतु पाहूया येणाऱ्या अजूनही 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं आपण पाहिलं ना सागर धोडी अजूनही नॉट आऊट आहे. 4 चेंडूंमध्ये 14 धावेवरती नो बॅटर्स आलाय. आता मात्र मैदानात आशिष सुतार 1 चेंडू आणि 0 त्याच्या नावावरती स्कोर कार्ड आहे. 7वं षटक घेऊन येईल कोण मात्र जरूर आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरज कडोजा, विक्रमगडचा गोलंदाज आहे. उगानी खांड ह्या गावचा हा गोलंदाज आहे. चांगला खेळाडू जरूर आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं आपण पाहिलं. फर्स्ट ओव्हर ह्या इनिंग्स करत असताना महागडा ठरलाय जरूर, परंतु ह्या षटकामध्ये कमबॅक करेल का? बिलकुल ह्या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी सूरज कनोजा, परंतु स्ट्रायकर एंडला त्याच्या समोर आहे. बिलकुल स्ट्रायकर एंडवरती सागर आपण बघतोय. सागर धोडी इन स्ट्राईक. यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. हालाकी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल येईल. शुभम भोईर ह्या खेळाडूला आपण बघतोय फिल्डिंग करत असताना गुड फिल्डिंग. चेंडू फिट केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगची स्पर्धा आपण बघतोय. दुसरं सीझन आहे, दुसरं पर्व आहे. खऱ्या अर्थानं 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. लॉअर फुल टॉच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्लोअर वन, चेंज ऑफ द पेस, व्हेरी गुड बॉलिंग. ह्यावेळेस मात्र डॉट काढलाय का चेंडू, कारण ही ताकद आहे, ही खासियत आहे. गोलंदाज सूरज कनोजा या ठिकाणी चेंडू डॉट काढताना जरूर चांगला चेंडू. ह्यावेळेस मात्र फलंदाजाला चकवलंय. 2 चेंडू आणि 0 धाव. स्ट्रायकर मॅन आशिष सुतार थोडासा निराश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ह्यावेळेस सुद्धा सिंगल येईल का, कारण प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. बिलकुल लॉंग ऑफ रिझनला सिंगल ह्या ठिकाणी येताना आपण बघतोय. गुड फिल्डिंग. चेंडू फीड झालाय. कारण माळी यांच्याकडून हा चेंडू फीड होताना आपण बघतोय. स्कोर कार्ड आतापर्यंत जर पाहिला ना 76, 3 विकेट लॉस्ट, 76. फुल टॉस. पुन्हा एकदा सर्कलमध्ये
चेंडूचा टिप्पा आणि त्यानंतर पुन्हा एकदा इन ॲक्शनला तोच फिल्डर पुन्हा आलाय करण माळी. जबरदस्त फिल्डिंग करत असताना परंतु सूरज कनोजाचं कौतुक करावं लागेल. या षटकात कमाल गोलंदाजी केलंय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धाबा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस विकेट येईल का? डीपमध्ये प्रोटेक्शन आहे बिलकुल. करण माळी पुन्हा एकदा ॲक्शनला लगातार तिसऱ्या चेंडूवरती घ्या षटकात आणि अखेरकार विकेट आलाय. विकेट क्रमांक 4. 1, 2, 3, 4. कडोजा बिलकुल कमालीची गोलंदाजी घ्या षटकामध्ये. मात्र 1 विकेट आणि 3 धाबा एका चॅम्पियन बॉलरची निशाणी या ठिकाणी दाखवताना. कारण गेल्या वर्षी गेल्या सीझनमध्ये पालघर जिल्हा ओपन लीगमध्ये फायनलचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे. गेल्या वर्षी जरूर आदिवासी प्रीमियर लीग पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये नव्हता. फर्स्ट सीझन आहे ह्या खेळाडूचा. घ्याबलेस मात्र आउट ऑफ द ऑस्टमचा चेंडू चांगला फटका आहे. चेंडू मिस फिल्डिंग ओ फंबल झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाताना आपण बघतोय चौकार आलाय ह्या अंतिम चेंडूवरती. स्कोर बोर्डला परंतु अंतिम षटक गोलंदाजीसाठी येईल. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश वांगड अंतिम षटक हाताळण्यासाठी ते स्ट्रायकर एंडला आपण बघतोय ना. पुन्हा एकदा सागर धोडी स्ट्रायकर एंडला आहे. 6 चेंडू आणि 16 ह्या धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. जरूर चांगली बॅटिंग केली परंतु अंतिम षटकामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करेल का? एक मोठा टोटल ह्या ठिकाणी जोडले जाईल का? आतापर्यंत 81 धावसंख्या आहे. 4 विकेट्स 7 ओव्हर. प्रथम बॅटिंग करत असताना MS लायन्स ह्या संघाचा हा स्कोर कार्ड आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. जरूर मिड ऑफ रिजनला चेंडू चाललाय. दुसऱ्या धाबेसाठी डेंजरस होईल का? पाहूया काय डिसिजन घेईल ह्या ठिकाणी. जरूर स्क्वारलिक पंचांकडून सध्या तरी नॉट आउटचा इशारा आपण बघतोय. बिलकुल सुरक्षित क्रीजच्या आतमध्ये बिलकुल सागर धोडी प्रवेश करताना दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना 2 धाबा ह्या चेंडूवरती कंप्लीट पूर्ण झाल्यात. पहिला चेंडू होता जरूर चांगला चेंडू परंतु इथे देखील मयूरचा चेंडू होता. मयुरेश वांगड हा गोलंदाज आहे. जरूर 2 धाबा ह्या चेंडूवरती येताना रेखवर केलंय रनआउटसाठी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होताना आपण बघतो. बघूया काय डिसिजन येईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय रनआउटसाठी. अंतिम षटक आहे. आतापर्यंत चांगलं क्रिकेट पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2024 अतिशय जबरदस्त
ही प्रतियोगिता आतापर्यंत साबित होताना आपण बघतोय विजयजी तरे साहेब व त्यांची संपूर्ण टीमच्या वतीनं ह्या स्पर्धेचं आयोजन ह्या ठिकाणी आपण बघतोय. नॉट आऊटचा इशारा तिसऱ्या पंचांचा आमच्यापर्यंत आलेला आहे. सुरक्षित क्रीजच्या आतमध्ये सागर ह्यावेळेस प्रवेश करताना आपण बघतोय. बिलकुल क्रीजच्या आतमध्ये आलाय सागर धोडी. नॉट आऊट आहे बिलकुल. 2 धाबा ह्या चेंडूवरती आल्यात. स्कोर कार्ड आतापर्यंत जर पाहिलं ना 83 रन्स स्कोर कार्डला आहेत. पण पाहू शकता ॲक्शन रिप्ले बिलकुल मैदानाच्या आतमध्ये प्रवेश सागर धोडीचा होताना बिलकुल बॅटसुद्धा ग्राउंडेड आहे. सेफली मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना षटकातील पुढचा चेंडू मयुरेश वांगड घेऊन घेताना दूर एंडकडून गोलंदाजी करेल. समोर टाकलाय चेंडू ह्यावेळेस फिल्डिंगला जबाब. हो हालाकी त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय परंतु जरूर धाबा सुद्धा रोखल्यात कारण ह्या चेंडूवरती सिंगल गेगील. लॉंग ऑफ रिझनला चेंडू जात असताना केवळ 1 धाव ह्या चेंडूवरती गेगील. स्कोर कार्ड जर पाहिलं ना 84 माफ करा 84चा स्कोर कार्ड आतापर्यंत आपण बघतोय. 84 4 विकेट्स. अंतिम षटक ह्या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस काय घडेल प्रयत्न रनआउटचा आहे. हा चेंडूवरती विकेट घेईल कारण की सागर धोडी स्ट्रायकर एंडला येण्याचा प्रयत्न करत असताना जरूर एका बाजूने एक विकेट आलाय परंतु सागर ह्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला येईल. चांगले क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण बघतोय. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूने आपण बघतोय ना MS लायन्स संघ, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय ना नोत्री मुंबई हा संघ सुद्धा. दुसरा सामना दोन्ही संघांसाठी आजच्या नाईटमध्ये आहे. ह्या तिसऱ्या नाईटचं हे क्रिकेट ह्या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही संघांसाठी आजच्या नाईटचा हा दुसरा सामना आहे. दोन्हीही संघ आतापर्यंत चांगलं क्रिकेट मैदानात दाखवताना षटकातील पुढचा चेंडू गुड बॉल. ह्यावेळेस सागर धोडीला हा चेंडू डॉट काढलाय. मयुरेशनं हलकीशी अपील मयुरेशकडून होताना देखील आपण बघतोय. पाहूया रिव्ह्यूचा उपयोग होईल का, रेफरचा उपयोग होईल का, परंतु नाही. बिलकुल कर्णधाराने नकार दिलाय रिव्ह्यूसाठी कारण बिलकुल पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणासाठी गेलेत संपूर्ण फिल्डर्स. अंतिम षटक आहे. 4 चेंडू टाकून झालेत ह्या षटकात. बिलकुल 9 चेंडूंमध्ये 19 ह्या धावसंख्येवरती सागर धोडी नॉट आऊट आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एखादा करिश्माई स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येईल का, इम्पॅक्ट स्कोर मोठा होईल का, पाहूया. गोलंदाज सज्ज. गुड बॉल. मयुरेश वांगड काही गोलंदाजी करतोय. अंतिम षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग करताना डॉट काढलाय चेंडू. आतापर्यंत ह्या षटकामध्ये केवळ 3 धावा ह्या गोलंदाजानं खर्च केला. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. बिलकुल मयुरेश वांगड हा गोलंदाज आहे. कमाल गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना षटकातील पुढचा चेंडू यावेळेस समोर चेंडू ठेवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. हालाकी नो मॅन्स लँडिंग होईल चेंडूची परंतु मिड ऑफ रिझनला चेंडू चाललाय. 2 धावा अंतिमच्या चेंडूवरती सागरच्या बॅटमधून आल्या. 11 चेंडूंमध्ये 21 धावा सागर धोडीच्या बॅटमधून आल्या. टोटल स्कोर आपण जर पाहिला ना MS लायन्स ह्या संघाचा तर तो स्कोर कार्ड 86 टोटल 86 धावा आहेत. बिलकुल 86 धावसंख्या लागते स्कोर कार्डला. नोत्री मुंबई संघासमोर जरूर 87 धावांचा स्कोर कार्ड असणार आहे. यानंतर पुढील सामना विहाना फायटर्स विरुद्ध युवा माहीम ह्या 2 संघांमध्ये आहे. दोन्ही टीम्स कॅप्टन्सला विनंती आहे की आपण जरूर यायचं आहे. विहाना फायटर्स बनाम युवा माहीम ह्या 2 संघांमधील पुढचा सामना आहे. त्या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण जरूर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अतिशय सुरेख ही प्रतियोगिता आपण बघतोय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वातील 3ऱ्या नाईटमध्ये
जरूर चौथा सामना मार्गस्थ आहे. ह्यानंतर पाचवा सामना प्रेक्षकांच्या भेटीला विहाना फायटर बनाम युवा माहीम ह्या दोन संघांमध्ये पुढील सामना असणार आहे. पाचवा सामना आहे ह्या तिसऱ्या नाईटचा. किरण सर आलेत. मी किरण सरांना विनंती करतोय की आपण चला दोन्ही टीम कॅप्टन्स यायचा आहे. महत्वाचा सामना पाचवा सामना आहे आजच्या नाईटचा. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा पाचवा सामना तिसऱ्या नाईटचा. इथे मात्र विहाना फायटर्स बनाम युवा माहीम ह्या दोन संघांमध्ये टास्क होईल. याचा आहे टीम कॅप्टन्स. विहाना फायटर्स टीम कॅप्टन प्लीज यायचा आहे. युवा माहीम टीमचा कॅप्टन आलाय. सन्माननीय बाबूराव बरब साहेबांच्या सोबत असते नाणेफेक किक या ठिकाणी होताना आपण बघतोय. विहाना फायटर्स टीमला विनंती आहे की आपण आपला टीम कॅप्टन्स या ठिकाणी टॉससाठी पाठवायचं आहे. नाणेफेकीसाठी पाठवायचं आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा किरण खांजोडे सरांचा आवाज द मेन फ्रॉम जव्हार डोंगरीपाडा इथून येणारा एक जबरदस्त आवाज आपल्या सोबत जोडला जाईल. विहाना फायटर्स टीमला विनंती आहे की आपण आपला टीम कॅप्टन्स पाठवायचा आहे टॉससाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडलेत किरण खांजोडे सर. ओव्हर टू यू किरण सर. पहिल्याच चेंडूवरती काय अप्रतिम फटका आपण पाहिला योगेश लढेच्या पॅटमधून. ज्या पद्धतीने जरूर पहिला सामना अर्धशतक झळकावले होते याच खेळाडूंनी आणि या फलंदाजीच्या जोरावरती तो सामना जिंकला होता. आणि तशाच पद्धतीने पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटिंगचा स्टार्ट दिलाय. काय कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला योगेशच्या बॅटमधून. षटकार पहिल्याच चेंडूवरती तो मात्र एक अप्रतिम फटका आपण पाहिलाय. यावेळेला स्लोवर चेंडू ओळखला. अनिकेत चौधरीची लेंथ लाईन परखली आणि त्यानंतर काय सुंदर फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
जर विचार केला तर मग 10 धावा आल्यात. हा चेंडू जरूर निर्धाव येतोय, म्हणजे तशा पद्धतीने जरूर गोलंदाजी करावीच लागेल. 87 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता न्यू 3 मुंबई या संघाकडून एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा. करंट रन रेट कडे देखील लक्ष द्यावं लागेल. मात्र पहिलं षटक हे सध्या तरी जरूर चांगलं जातंय न्यू 3 मुंबई टीमसाठी. MS या टीमकरिता जरूर एका चांगल्या षटकाची नितांत गरज आहे. मात्र सध्या तरी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या 4 चेंडूवरती. पॉवर प्लेचं षटक आहे, ज्या षटकामध्ये डेफिनेटली चांगली सुरुवात देण्याचा मनसुबा या ठिकाणी असणार आहे. योगेश लढेच्या साथीला या ठिकाणी मयुरेश वांगड. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये मयुरेशचा खेळ आपण पाहिलाय आजच्या नाईटमध्ये. ओहो, यावेळेला असं वाटलं होतं की इनसाइड एज फ्लाइंग किस घेतला, मात्र त्यानंतर विकेटच्या पाठीमागं चुकी झाले कारण या ठिकाणी संधी प्राप्त होईल ना ती या फलंदाजाला. ऍक्शन रिप्लेमध्ये डेफिनेटली आपण पाहिलंय बॅटची हलकीची इनसाइड एज होती, ज्यामध्ये चुकी झाली होती. मयुरेश स्वतः जाणतोय ही स्थिती आणि त्यामुळे थोडंसं नाखुश आपण पाहिलंय या फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये असणार आहे. चांगली षटकाची मात्र या ठिकाणी सुरुवात केली होती ती न्यू 3 मुंबई या टीमने बॅटिंगमध्ये. अजून एक या ठिकाणी इनसाइड एज. आता मात्र चुकी झाली ती जरूर फलंदाजाकडून आणि विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. विकेटचं नुकसान होतंय आणि पहिल्या फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. 87 धावसंख्येचा जो टार्गेट आहे ना तो जर पार करायचा असेल तर मग या विकेट ज्या आहेत ना त्या जरूर थांबून त्या ठिकाणी बॅटिंग करावीच लागेल. पहिलं षटक देखील आता कंप्लीट झालंय. 11 वरती 1, 11ला 1 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर गुड कमबॅक. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. MS लायन टीमच्या माध्यमातून आनंद. 5 मिनिटाचा वेळ पहिल्या षटकासाठी घेतला गेलेला आहे. MS लायन टीमने 40 मिनिटं आपल्याकरिता देण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्या 40 मिनिटांमध्ये आपल्याला गेम ओव्हर करायचा आहे ना. तदनंतर 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये घ्यावे लागतील. ही पॅनल्टी आपल्याला लागेल, त्यामुळे वेळ ही खूप महत्वाची आहे. 5 मिनिटाचा वेळ आपण पहिल्या षटकासाठी घेतलाय. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. आनंद दुमाडा न्यू मॅन इन बॉलिंग ट्रॅकवरती या खेळाडूला आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी करावीच लागेल. पहिलं षटक 11 धावसंख्येचं आलंय. 6 मिनिटं झालेले आहेत. ही चौथी मॅच आजच्या रजनीमधील पाहायला मिळते. आपण पाहताय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आहे. राऊंड विकेटनं पहिला चेंडू जरूर या ठिकाणी ज्या पद्धतीने टप्पा पडला त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर हा जाणारा चेंडू डेफिनेटली वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने या षटकाची सुरुवात होईल. धावसंख्या जर का थांबवायची असतील ना तर मग जे नियंत्रण आहे ना ते मात्र तुम्हाला व्यवस्थित ठेवावंच लागेल आणि ते जर योग्य पद्धतीने पाहायला मिळालं नाही. आणखीन एक जरूर आता यावेळेला चेंडू जरूर चांगल्या स्पॉटवरती आपण पाहिला आणि तिथून एक अप्रतिमरित्या चेंडू वळण तर घेतोय, परंतु नियंत्रण आता हे योग्य पद्धतीने या खेळाडूकडून पाहायला मिळतंय. MS लायन टीमने पहिला विजय एक अप्रतिमरित्या संपादन केलाय, तर मग न्यू 3 मुंबई टीमने देखील विजय संपादन केला होता. यावेळेला बऱ्याच अंशानंतर
येतो एक बिग फटका योगेशच्या बॅटमधून. आणखीन एक मिड विकेट बॉडीच्या पलीकडे षटकार. ऑलरेडी या ठिकाणी गोलंदाजाची लेंथ लाईन ओळखली आणि त्यानंतर सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलं गेलं या चेंडूला 6 धावसंख्येसाठी. सुपर बॅटिंग. ज्या फॉर्म मध्ये आपण या खेळाडूला आज पाहिलंय, अजून एक यावेळेला कनेक्शन लाजबाब आहे, परंतु ते डिस्टन्स मात्र क्लिअर होईल का? ओहो, क्षेत्ररक्षण या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला सुंदर पद्धतीने केलं जात आहे. पहिली सिंगल थोडीशी रफ्तारमध्ये, त्यानंतर दुसरी सिंगल ती देखील पूर्ण केली जाते. 3 धावा येतील. काय रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कार्य संपन्न केलं जात आहे. कारण अशाच पद्धतीने तुम्ही जर का रनिंग बिटवीन द विकेट दाखवली तर मग अजूनही जरूर टार्गेटच्या जवळ जाऊ शकतायत. बऱ्याच काळ हवेमध्ये चेंडू राहिला होता. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी. क्या बात आहे. फिल्डिंग लाजबाब आपण पाहिली आणि त्यामुळे 1 धाव त्या ठिकाणी थांबवली जाते. 3 धावसंख्येबरोबरच आता धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढत चाललाय. 21 धावा. चांगल्या लेंथवरती चेंडू सोडून दिलाय. जरूर करण माळी नवीन फलंदाज पहिला चेंडू फेस करतोय. मागील मॅच मध्ये करण माळीच्या बॅटमधून देखील सुंदर पद्धतीचे फटके आपण पाहिले होते आणि आता देखील जरूर ती साथ दिली जाईल का योगेशला? तीच लेन तीच लाईन वरती चेंडू कंटिन्युअस या ठिकाणी रिलीज केले जात आहेत. 5 चेंडूवरती या ओव्हरचा विचार केला तर मग आनंद दुमाडे या खेळाडूने 10 धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र अजूनही या ठिकाणी उर्वरित आहे. एकही धाव करणच्या बॅटमधून आपण पाहिली नाहीये. शेवटचा चेंडू तो देखील आउटसाइड ऑफ स्टंप असा पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव मिळते. 22 वरती स्कोर झोन पोहोचलाय. एक विकेट गेल्यानंतर आता यावेळेला जरूर थोडंसं शांतमय वातावरण. आता मात्र कनेक्शन अप्रतिम आहे. स्वीट साऊंड तर आलाय, परंतु इथं मात्र एलिमिनेशन पाहायला मिळत नाहीये आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या जवळ त्या ठिकाणी अप्रतिम चेंडू पकडलाय. विकेटचं नुकसान आहे. 1, 2, 3. नवीन फलंदाज विशाल अंबात या खेळाडूला आपण पाहणार आहोत. 22 वरती 2 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय आणि दोन्ही षटकामध्ये जरूर प्रतिषटक 11 धावसंख्या आतापर्यंत बनवल्या गेल्या. त्यामुळेच 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 षटकांचा खेळ उर्वरित आहे. बघूया, नवीन गोलंदाज सागर धोडी या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती येतोय. मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी या खेळाडूकडून आपण पाहिली होती आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली जाते. पॉवर प्लेच्या समाप्ती अखेरीस जरूर 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या होत्या. राऊंड द विकेटनं पहिला चेंडू. यावेळेला गती चांगल्या पद्धतीने आहे. अगदी या ठिकाणी फलंदाज योगेश लडेच्या फॉर्ममध्ये 7 चेंडू 20 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यानं मात्र शतक अर्धशतक झळकावलं होतं. ते 8वं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहायला मिळालंय. आजच्या नाईटमधील ते एकमेव अर्धशतक आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट जो आहे ना तो मात्र वाढत जाणार. न्यू 3 मुंबई टीमने जरूर पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग करत चांगल्या धावा जमवल्या. त्यानंतर MS लायन टीमने देखील 90+ धावा जोडल्या होत्या आणि त्या धावा डिफेंड केलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेला तोच जरूर विजयी रथ जो आहे तो कंटिन्यू या ठिकाणी केला जाईल का? 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. 2 डॉट बॉल. विश्वास वाढला जातोय गोलंदाजाचा. आणखीन एक या ठिकाणी लाऊडली अपील, हलकीसी अपील आणि स्वतः या ठिकाणी योगेश लडे जरूर चाललेत म्हणजेच बॅच इन साइड एज. विकेटचं नुकसान आहे. विकेट क्रमांक 3. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण पाहिलंय 3.
सर्वात महत्वाची विकेट या ठिकाणी आपण पाहिली ती म्हणजे योगेशची, जो सर्वात फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आता परतलाय. त्यामुळे कदाचित न्यू 3 मुंबई टीमवरती थोडासा दबाव दडपण येऊ शकते. मिडल ऑर्डर कुठल्या पद्धतीने चालेल. शैलेश येतोय नवीन बॅटर. विशाल अंबात आणि शैलेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये 87 धावसंख्येचा पाठलाग करताना या ओव्हरमध्ये एकही धाव आतापर्यंत आलेली नाहीये. सागर धोडी अप्रतिमरित्या गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, आणि त्या गोलंदाजीवरचे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरे सापडली जात नाहीये न्यू 3 मुंबई टीमच्या फलंदाजांना. फिल्डिंगमध्ये हलकासा बदल केला जातोय. जो एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू होता तो मात्र आता लॉंग ऑफ बॉडीच्या जवळ आणलाय. कुठल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी असणार आहे बघूया. चौथा चेंडू, एकही धाव आतापर्यंत आपण पाहिली नाहीये या ओव्हरमध्ये. अजून एक यावेळेला काय फॅब्युलस गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे सर्वोत्तम गोलंदाजीचा एफर्ट्स या ठिकाणी दिला जातोय. सागर धोडी एक महत्वपूर्ण खेळाडू आज मात्र जरूर MS लाईन टीमसाठी समोरच्या टीमला थोडंसं बॅकफुटला ढकललं जात आहे. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमध्ये. इथं मात्र स्ट्रोक चांगला आहे. सरळ बॅटनं 2 खेळाडूंच्या मधून सर्वात सेफ, सर्वात सुरक्षित फटका डाऊन द ट्रॅक, 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय, चौकार. अगदी या वेळेला वेट केलं गेलं आणि त्यानंतर सुंदर स्ट्रोक आपण पाहिला साईड स्क्रीनच्या समोर. हा 1 बाउन्स चेंडू निघून गेला, चौकार. अगदी 5व्या चेंडूवरती जाऊन बॅटला चेंडू ब्रश झाला आणि त्याचमुळे आता बऱ्याच वेळानंतर जो स्कोरबोर्ड आहे तो मात्र अपडेट होतोय. 26 धावा, 26. 3 विकेट जरी पडल्या मात्र तो जरूर आक्रमक रवैया मात्र पाहायला मिळत नाहीये. संयमता सध्या तरी दाखवली जाते. शेवटचा चेंडू केवळ हलक्या हाताने ऑन साईडला फ्लिक केलंय. पुश करो और खुश रहो अशा पद्धतीचं सध्या तरी हे गेम प्लॅन या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 27 धावसंख्या 3 गडीच्या मोबदल्यात या ठिकाणी न्यू 3 मुंबई या संघाला आपण पाहू शकतायत. पंचवीस मिनिटाचा अवधी या ठिकाणी बाकी आहे, त्यामुळे थोडीशी घाई करावी. अजूनही 5 षटके इथून उर्वरित आहेत. 25 मिनिटाचा वेळ या ठिकाणी उर्वरित आहे. 30 चेंडू आणि 60 धावा म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट, आवश्यक रन रेट आता 12 धावा प्रति षटकामध्ये. मुश्किल बनत चाललंय ना ते टीम न्यू 3 मुंबईसाठी, कारण विकेट देखील आल्यात. मागील षटकामध्ये केवळ 5 धावा आल्यात, त्यामुळे तो दबाव या ठिकाणी वाढत जाणार. आता नवीन गोलंदाज येईल. मागील 3 षटकं ज्या पद्धतीने हँडल केलीत जरूर MS लायन टीमने, दोन्ही टीम पहिल्या सामन्यामध्ये विजय घेऊन इथपर्यंत आल्यात, त्यामुळे तो आत्मविश्वास कोणती टीम इथून मात्र जरूर पुन्हा एकदा विजयी रथामध्ये तब्दील करते. नवीन गोलंदाज आशिष रावते, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार बनलेला खेळाडू. मात्र पहिला चेंडू फुल टॉस, लोवर फुल टॉस चेंडू ऑफस्टमच्या जवळ, तिथून मात्र चेंडू फ्लिक केला. मिड विकेटला चेंडू फील्ड होईल, तत्पूर्वी धाव मिळते ती एक. संयमता आणि नम्रता या दोनही गोष्टी मात्र इथून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण टॉप ऑर्डर ढासळला, त्यानंतर मिडल ऑर्डरवरती जास्तीत जास्त जबाबदारी दिली. योगेश लढे तो लवकर बाद झाल्यामुळे इथं मात्र तो दबाव, तो परिणाम इथं पाहायला मिळतोय स्कोर कार्डवरती. 28 धावा, 28 रन्स स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. फटका फसला इन दी एअर, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं नुकसान. यावेळेला विशाल अंबात मात्र परतला जाईल. 2, 3. चौथ्या विकेटचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज सूरज कनोजे या ठिकाणी येतोय.
गोलंदाजी तर अप्रतिमरित्या आपण नेहमीच पाहता या खेळाडूची, मात्र आज बॅटिंगमध्ये देखील तशा पद्धतीचे चित्र दाखवावंच लागेल. सूरज कनोजा न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये 2 चेंडूवरती 1 धाव आणि 1 विकेट. आशिष रावते या खेळाडूला आपण पाहू शकतायत. ती धावसंख्या देखील आता या ठिकाणी वाढत जातील का, कारण रिक्वायर्ड डेट आता 12च्या वरती जवळजवळ 13चा गेलाय. 22 मिनिटाचा वेळ अजूनही बाकी आहे. वेळ होत चाललाय, कारण तर या वेळेच्या अगोदर जर आपण षटकं संपवली नाही तर मग 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. पहिला चेंडू यावेळेला पुश केले जात आहे. कव्हरच्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. जोपर्यंत फील्ड होईल एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. आता एकमेकांच्या साथीने कुठल्या पद्धतीने खेळ होतोय, तर म्हणतात ना की क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व असते, कारण वेळेवरती जर तुमचा चांगला खेळ झाला तर मग तुम्ही त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने यशाच्या पलीकडे जाऊ शकतात. परंतु याच वेळेवरती जर तुम्ही थोडेसे बॅकफुटला राहिला तर मग विजयापासून तुम्ही भरपूर लांब राहू शकतायत आणि ही परिस्थिती नाजूक सध्या पाहायला मिळते. 3 चेंडू 2 धावा. या वेळेला कनेक्शन, व्हॉट टायमिंग, ब्रिलियंट शॉट, जबरदस्त फटका बाय शैलेश. चेंडू चाललाय षटकार. या वेळेला त्याच शॉटची पुनरावृत्ती केली जाते. जबरदस्त ऍक्शन रिप्ले. 2 चेंडूवरती 2 ब्रँडेड फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर शैलेश. या 2 फटक्यानंतर न्यू 3 मुंबई टीमचा मात्र आत्मविश्वास वाढतोय. धावसंख्येचा या ठिकाणी ग्राफ वाढतोय, कारण या ठिकाणी आशिष रावतेवरती अटॅक झालाय. 2 चेंडूवरती 2 ब्रँडेड फटके आपण पाहिले. 41 धावा. शेपटचा चेंडू इथं मात्र जरूर हलकीशी अपील देखील आपण पाहिली होती, परंतु बॅटला हलकासा चेंडू ब्रश देखील झाला. त्यानंतर 1 धाव या ठिकाणी बनेल. षटक क्रमांक 4 कंप्लीट होईल. आता या वेळेला अप्रतिम षटक आलं. 15 धावसंख्येचे हे षटक आपण पाहिलं आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या जर पाहिल्या तर मग 42लाच 4 अशी स्थिती पाहायला मिळते. 24 चेंडू 45 धावा येणाऱ्या 4 षटकामध्ये. चोवीस चेंडूवरती 45 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. विकेट 4 गेल्यानंतर देखील या ठिकाणी पाहिले तर शैलेशनं 7 चेंडूवरती 19 धावा जमवल्या. त्यामुळे इथं मात्र तो आत्मविश्वास दाखवला जातोय, परंतु नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. अनिकेत चौधरी पहिलं षटक मात्र याच गोलंदाजाने हाताळलं होतं. एक चांगला गोलंदाज आहे आणि महत्वाचे षटक या ठिकाणी, कारण ज्या फॉर्म मध्ये आपण शैलेशला पाहिले त्या खेळाडूला थांबवण्याकरिता अनिकेत चौधरी स्वतः कॅप्टन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. जरूर लॉंग ऑफ बाउंड्रीचे जवळचे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगली फिल्डिंग सजवली जाते. 38 सर्कलच्या पलीकडे जर पाहिले तर या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, त्यामुळे चेंडू स्टॉप झाला. धाव मिळते ती 1. 23 चेंडू 44 धावांचं टार्गेट. असूनही बॅलेन्सिंग मध्ये मॅच आहे. दोन्ही साईडनं मॅच जाऊ शकते त्या पद्धतीचं या ठिकाणी चित्र आहे.
सूरज कनोजे आज कुठल्या पद्धतीने बॅटिंग करेल ते देखील यावेळेला खूप महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रमगड इथून बिलॉंग करते सूरज कनोजे. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक चांगला आहे. अगदी गॅप मध्ये शॉट सिलेक्शन मध्ये चांगल्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिला आणि नो बॉलचा इशारा देखील आपण या ठिकाणी पाहिला आहे. म्हणजेच येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे फलंदाजाकरिता. कारण हलकीशी चुकी जर का झाली तर मग अशा पद्धतीने तुम्हाला पनिश केलं जातं आणि ती पनिशमेंट नो बॉलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. अव्वांतर 2 धावा 3 धावा या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. त्यामुळे इक्वेशन थोडंसं चेंज होईल. 23-41 अशी स्थिती मात्र आपण पाहणार आहोत. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी जरूर हलकीशी गणित मात्र बदलली जातील. इक्वेशन चेंज होत जाईल. फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे. लेफ्ट हँड बॅटर सूरज कनोजे स्ट्राइक वरती अनिकेत चौधरी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रोक आणखी एक तशाच पद्धतीने आपण पाहिला मात्र यावेळेला प्रोटेक्शन आहे ऑफस्टम्पच्या जवळ वाईडिस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धाव मिळते ती इथे देखील एक चिकी सिंगल आणि या जोडीने जरूर पार्टनरशिप हलकीशी निर्माण केले. मग शैलेशच्या बॅटमधून 8 चेंडूवरती 20 धावा तर सूरजच्या बॅटमधून 3 चेंडूवरती 4 धावा. MS लायन टीम असं म्हणतात ना की नशिबाच्या रेषेवरती डिपेंड न राहता हाताच्या रेषेवरती डिपेंड न राहता तुम्हाला मात्र स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी सिद्ध करावंच लागेल. कारण स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तुमच्या मेहनतीची तुमच्या प्रयत्नाची कस मात्र या ठिकाणी लावावीच लागेल. ओ हो काय सुरेख लेंथ वरती चेंडूची फेकी. टप्पा पडला त्यानंतर ज्या प्रकारचा बाउन्स चेंडू आपण पाहिला फलंदाजाच्या रिडारमध्ये चेंडू मात्र सापडला नाहीये. डॉट बॉल अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. वेगानं हा चेंडू निघून गेला आणि शैलेशला इथं मात्र चारवखाने चित्त केलं जात आहे. डॉट बॉल 21 चेंडू 40 धावा. अजून एक या ठिकाणी काय सुंदर पद्धतीची डिलिव्हरी आणि इथं मात्र महत्वाची विकेट येते. सर्वोत्तम फॉर्म मध्ये असणारा खेळाडू शैलेशला देखील पाठवलं जात आहे. ब्रेक थ्रूची गरज होती MS लाईन टीमला आणि तो ब्रेक थ्रू अखेरकार या ठिकाणी अनिकेत चौधरीने मिळवून दिलाय. फलंदाज गॉन. खूप महत्वाची विकेट या ठिकाणी आपण पाहिली. वेगाने चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू तिथून मात्र जरूर बॅटची इनसाइड आणि विकेटचं नुकसान हे आपण पाहिलंय. 47ला 5 अशी स्थिती पाहायला मिळते. 20 चेंडूवरती 40 धावा हे इक्वेशन मात्र सध्या पाहायला मिळते. इथून कोणता संघ जिंकतोय ना कारण सुरुवातीच्या विकेट लवकर आल्या कारणामुळे आता न्यू 3 मुंबई टीमवरती देखील हलकासा प्रेशर असणार आहे. मॅच मात्र अजूनही समाप्त नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये अंतिमच्या क्षणापर्यंत लढाई ही मात्र डेफिनेटली असते आणि हा खेळ या ठिकाणी कधी बदलेल ते आपण सांगू शकत नाहीये. नो जरूर भविष्यवाणी आपण या ठिकाणी करू शकत नाहीये. आणखीन एक सुरेख चेंडू अनिकेत चौधरी नावाचा ब्रँड या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि ज्या प्रकारची गोलंदाजी मात्र त्याने केली आहे. शेवटचा चेंडू अगदी या षटकामध्ये सामन्याचं चित्रच बदलवण्याची ही जी गोलंदाजी होती ना ती मात्र केली जाते कारण एक विकेट त्यांना प्राप्त केले आणि या ओव्हरमध्ये धावा देखील आतापर्यंत थांबवल्यात. शेवटचा चेंडू 19 चेंडूवरती आता 40 धावा इथून बनवायचे आहेत. शेवटचा चेंडू एकाच लाईनवरनं लगातार चेंडू रिलीज केले गेले आणि त्यामुळे इथं मात्र हलकासा दबाव वाढवला जातोय तो न्यू 3 मुंबई टीमवरती. षटक क्रमांक 5 या ठिकाणी होते कंप्लीट. काय सुंदर पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या प्रकारे जरूर लेग ब्रेक हलकेसे चेंडू आपण पाहिले अनिकेतच्या माध्यमातून. 18 चेंडूवरती 40 धावा. 13 मिनिटाचा वेळ या ठिकाणी उर्वरित आहे त्यामुळे या वेळेकडे देखील लक्ष द्यावं लागेल MS लाईन टीमला. तर या वेळेमध्ये जर षटकं कंप्लीट झाली नाही तर मग पॅनलाइज या ठिकाणी
केलं जाऊ शकतंय. शेवटच्या षटकासाठी पॅनलाइज केलं जाऊ शकतंय. पुढील 2 षटकं जी आहेत ती जरूर प्रति षटक 6-6 मिनिटांमध्ये कंप्लीट करावंच लागेल. नवीन गोलंदाज सागर दोडी, मागील षटकामध्ये अफलातून कार्य या गोलंदाजाने संपन्न केलंय. पहिला चेंडू यावेळेला वेगाने चेंडू गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. कमाल आणि धमाल मैदानात सध्या तरी पाहायला मिळते, कारण धावा ज्या आहेत ना त्या पूर्णपणे विसावल्या गेल्यात. योगेश आणि शैलेश या 2 फलंदाजांना जर का सोडलं तर मग त्यानंतर धावा आलेल्या नाहीयेत. इथं सूरजच्या पाठमधून स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु शॉट सिलेक्शन मात्र योग्य पद्धतीने नव्हतं. अगदी एक्स्ट्रा कव्हरला एकच खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता आणि अगदी त्याच खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि आणखीन एका विकेटचं नुकसान. 6वा झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम न्यू 3 मुंबई. 6वा झटका. टप्पा पडला त्यानंतर हलकासा ऑफस्टम ला वळण घेत होता, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने देखील कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये आणि 6व्या विकेटचं नुकसान. सागर दोडी काय कमालीची गोलंदाजी सध्या त्याच्याकडून पाहायला मिळते. अत्यंत आवश्यक होती अशी गोलंदाजी. आता मात्र थोडंसं इक्वेशन चेंज होईल. 16 चेंडू 40 धावा. गोलंदाजी हे खूप सुंदर वेपन आतापर्यंत आपण MS लाईन टीमचं पाहिलंय. मग मागील सामना आपण पाहिला होता लकी कन्स्ट्रक्शन टीमच्या विपक्ष देखील ज्या पद्धतीचे 18 चेंडू 38 धावा लागत असताना शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये शेवटच्या 2 ते 3 षटकामध्ये काही गोलंदाजी केली होती MS लाईन टीमने आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीची गोलंदाजी यावेळेला होते. अजून एक या ठिकाणी जरूर गुड बॉलिंग, सुरेख लेंथ लाईन. सागर दोडी क्या बात है. आज मात्र फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवरती जास्तीत जास्त सागर दोडी याने मात्र कॉन्सन्ट्रेशन केलंय आणि त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये इम्पॅक्टफुल गोलंदाजी या ठिकाणी त्याची मात्र पेशकश केली जाते. हा देखील चेंडू स्लोवर वन चेंडूचा वापर केला जातोय. फलंदाज अमोल थाळेकरला मात्र चेंडू समजून दिला जात नाहीये. 5 चेंडू लगातार डॉट. मेडन षटकाकडे या ठिकाणी वाटचाल केली जाते आणि या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक येईल का? आतापर्यंत अर्धशतक आपण पाहिलीत. शेवटचा चेंडू इथं मात्र बॅटची इनसाइड एज, विकेटचं नुकसान आणि मेडन षटक. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं पहिलं मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. मिस्टर सागर धोडी, मॅन फ्रॉम डहाणू. जबरदस्त या ठिकाणी खेळ आजच्या दिवसामध्ये, आजच्या नाईटमध्ये, आजच्या रजनीमध्ये. सागर धोडी क्या बात है. जबरदस्त जरूर आज या खेळाडूचा खेळ राहिलाय. डहाणू येथून बिलॉंग करतोय आणि आपल्या टीम करिता आज मेडन षटक आणि 1 विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिली. क्या बात है. 2 विकेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आणि सामन्याचं चित्र बदलवणारं हे षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण आता येणारे 12 चेंडू धावा बनवायचे त्या 40 आणि हे नुकतंच मेडन षटक आपण पाहिलं सागर धोडीच्या माध्यमातून हाताळलं. त्या षटकाकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. या स्पर्धेचे जरूर अध्यक्ष आदरणीय विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅश प्राइज या खेळाडूकरिता येत आहे. का नाही ज्या पद्धतीचं प्रेशरमध्ये या ठिकाणी प्रेशरला डिफेंड करणारी ही गोलंदाजी आपण पाहिली. पहिला चेंडू यावेळेला कमालीचा हा स्ट्रोक. सामन्याचं चित्र बदलवण्याचा प्रयत्न होतोय, कारण इथं मात्र पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका जबरदस्त षटकार.
विकेट या ठिकाणी येते. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी आला असला तरी देखील मी कमबॅक करू शकतोय. आय विल बॅक मिस्टर निलेश. आणि ते मात्र त्याने दाखवून दिले. या चेंडूवरती षटकार जरी गेला असला तरी देखील त्यानंतर इथं मात्र कमबॅक आणि विकेट येते. 7वी विकेट. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने लेग ब्रेक, जबरदस्त गोलंदाजी. वसई तालुक्यातून बिलॉंग करतोय निलेश वालिव. या टीम मधून लोकल क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. कल्पेश नवीन येणारा फलंदाज आहे आणि इम्पॅक्ट खेळाडू आहेत. त्यामुळे आता यावेळेला ते चित्र बदलवलं जाईल का? 10 चेंडू 34 धावांची गरज विजयासाठी आहे. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने जरूर पहिल्या षटकारानंतर या ठिकाणी सुंदर पद्धतीने कमबॅक केलं जातं. यावेळेला इम्पॅक्ट प्लेअरची यावेळेला काय सुंदर धमाल. येतोय षटकार कल्पेशच्या पाठमधून. एक जबरदस्त बिग ब्लास्ट. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार. विजयी करण्याचे, परंतु निलेशने आतापर्यंत गोलंदाजी देखील तेवढीच चांगली केली. 7 चेंडू 27 धावा. हा चेंडू या सामन्याचा खूप महत्वाचा चेंडू असणार आहे. कारण या चेंडूवरती जर का बिग फटका आला तर मग शेवटच्या षटकामध्ये ते एंटरटेनमेंट आपण पाहणार आहोत. परंतु या चेंडूवरती जर का डॉट बॉल सिंगल आली तरी देखील मग ते एंटरटेनमेंट पाहायला मिळणार नाहीये. शेवटच्या क्षणी इथं मात्र हलकीशी मिसफिल्डिंग आपण पाहताय आणि या चुकीचं जरूर नुकसान होऊ शकतंय का? शेवटच्या षटकामध्ये त्याचं मात्र दृश्य आपण पाहणार आहोत. कारण इथं शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा. सामना बनू शकतोय. ज्या पद्धतीने जरूर कल्पेशच्या पॅटमधून आपण पाहिला होता एक षटकार आणि तशा पद्धतीचे जर का सुरुवातीच्या 2 चेंडूवरती चांगले स्ट्रोक आले तर मग सामन्याचं चित्र बदलू शकतंय. यावेळेला जरूर 4 मिनिटाचा वेळ या ठिकाणी जरूर आपण पाहू शकतायत. परंतु या ठिकाणी ऑलरेडी शेवटच्या षटकापर्यंत आपण गेलोत. म्हणजेच चांगल्या प्रकारे 4 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. शेवटचे षटक आहे आणि त्यामुळे या 4 मिनिटांमध्ये मात्र गेम ओव्हर करावाच लागेल. आता जी पॅनल्टी आहे ना ती देखील लागू शकते. अजूनही प्रयत्न आहेत न्यू 3 मुंबई या टीमचे. कारण ज्या पद्धतीने 87 धावांचं टार्गेट एकंदरीत मोठं टार्गेट वाटलं नव्हतं. ज्या पद्धतीने बॅटिंग आहे न्यू 3 मुंबई टीमकडे, परंतु MS लायन टीमच्या गोलंदाजांचा बोलबाला आपण कंटिन्युअस पाहिला. आशिष रावते शेवटच्या षटकामध्ये अगदी ज्या पद्धतीने चेंडूला फिरवलं जाते. फुलटॉस चेंडू यावेळेला प्राप्त झाला आणि फुलटॉसला एक्झिक्यूट केला जाईल. एक वंडरफुल फटका 6 धावसंख्येसाठी. जबरदस्त फटका येतोय.
त्यानंतर विकेट देखील मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आशिष या मॅच मध्ये देखील तेवढीच शिताफीने गोलंदाजी केली गेली आहे. शेवटच्या षटकामध्ये 23 धावा डिफेंड करायच्या आहेत. एक धाव बनेल जरूर. आता औपचारिक मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव या ठिकाणी अर्जित करण्यात येते. डेफिनेटली MS लायन टीमने आजच्या दिवसामध्ये या दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या खेळाने मात्र प्रभावित केले गेले आहे आणि ही विजयाची मोहर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये लावली जाते. एक दर्जेदार क्रिकेट दुसऱ्या सामन्यामध्ये, खास करून जर का पाहिलं तर मग ती गोलंदाजी. एक मेडन षटक आपण पाहिलं होतं सागर दोडी, 2 विकेट सहित ते मेडन षटक आपण पाहिलं आणि तिथून गेम मध्ये पलटवार झाला. तो मात्र सामना विजयाच्या समीप घेऊन गेला आणि त्यामुळे दुसरा विजय या ठिकाणी MS लायन या टीमने संपादन केलेला आहे. दोन्ही टीमना विनंती असेल की हँडशेक करायचंय आपण. नेक्स्ट मॅच विहाना फायटर आणि त्यांच्या विपक्ष युवा माहीम या 2 टीम आपण एकमेकाचे विपक्ष बघणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नो डाऊट सागर धोडी. एक जबरदस्त जरूर कार्य ज्याच्या माध्यमातून 2 षटकामध्ये जरूर 5 धावा देऊन 3 विकेट त्याने मिळवल्या आणि मेडन षटक देखील